पर्यंत मुख्य धारेत येणार नाहीत तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती आणि आज खरं म्हणजे तेच पूर्ण होताना दिसतंय। आणि म्हणून या पाचही विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो। पण विशेष अभिनंदन आमच्या चार लहान आमच्या ज्या मुली आहेत, आमच्या भगिनी आहेत, त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की एक चांगल्या प्रकारे त्यांनी याला दिशा दिली आहे। खरं म्हणजे हे मी म्हणत असताना एक गोष्ट आता मान्यच केली पाहिजे की अलीकडच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळी कुठल्याही युनिव्हर्सिटीच्या कॉन्व्होकेशन मध्ये जातो त्यावेळी 100 मेडल असतील तर 80 मेडल मुलींना मिळतात आणि 20 मेडल मुलांना मिळतात। मला असं वाटतं समाजामध्ये हा बदल अतिशय स्वागतार्ह आहे, अतिशय चांगला अशा प्रकारचा बदल आहे। आज खरं म्हणजे निश्चितपणे दादासाहेब गवई असतील किंवा फुलझेले काका असतील यांची देखील आठवण येते की ज्या लोकांनी खूप मेहनतीनं हे सगळं या ठिकाणी उभं केलं। अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये कुठलीही अनुकूलता नसताना या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उभ्या राहिल्या। अनेक लोकांची नावं त्याच्यामध्ये घेता येतील, पण मला असं वाटतं की हे जे काही आज उभं राहिलेलं आहे, हे जे काही वैभव आहे, याच्या पाठीमागे ज्यांचे श्रम होते आज खरं म्हणजे त्यांची आठवण काढणं या हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण अशा प्रकारचा कुठलाही समारोह हा मागे वळून पाहायचं, सिंहावलोकन करायचं, जिथपर्यंत आपण आलो आहे त्याबाबत समाधान व्यक्त करायचं आणि त्याहीपेक्षा पलीकडे आपल्याला जायचं आहे, अशा प्रकारची त्या ठिकाणी एक संकल्पना मनाशी धरायची, याकरता हा कार्यक्रम निश्चितपणे होत असतो। त्यामुळे मला विश्वास आहे की डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय आतापर्यंत जे काही मिळवलंय त्याच्यावर थांबणार नाही, तर हा जो एक एक्सलन्सचा प्रवास आहे, गुणवत्तेचा प्रवास आहे, हा प्रवास असाच विस्तारित होत राहील आणि नवीन शिखरं सातत्याने पादक्रांत करण्याचं काम हे या महाविद्यालयाच्या माध्यमातून होत राहील, हा मला अतिशय मनापासून विश्वास वाटतो। पुन्हा एकदा मी महाविद्यालयाच्या सर्व आजी माजी ट्रस्टीजचं, सर्व आतापर्यंतच्या प्राचार्य आणि शिक्षकांचं, सर्व माजी विद्यार्थ्यांचं, आजी विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे हे कार्य अव्याहत सुरू राहावं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गाने समाज परिवर्तनाचं एक उपकरण म्हणून या ठिकाणी या महाविद्यालयाने काम करावं, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला देखील या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद।